नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केला आहे कुरकुरीत आणि सोपा मका पोहे चिवडा। आता ह्या चिवड्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा आपण बघूया। हे मका पोहे हे पाव किलो मी उन्हात वाळवून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। हे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेत आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर मग आता हे पोहे पहिल्यांदा तळून घेऊया। तेल मी गरम करत ठेवले। तेल बघा कसं चांगलं गरम झालेलं आहे। तेल चांगलं कडक गरम करून घ्या। पहिल्यांदा आपण ह्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। त्यासाठी ही स्टीलची जाळी आपण त्यामध्ये सोडून घेऊया। त्यामध्ये हा कढीपत्ता पहिल्यांदा तळून घेऊया। कढीपत्ता पहिल्यांदा तळल्यामुळे ह्या तेलाला कढीपत्त्याचा वास चांगला लागतो, म्हणजे आपल्या चिवड्याला पण कढीपत्त्याचा वास पूर्ण लागला जातो। म्हणून पहिल्यांदा आपण कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। बघा कलर बदलून देता कसा छान हा कढीपत्ता आपला कुरकुरीत झालेला आहे। हा मी काढून घेते। कढीपत्ता तळून झाल्यानंतर आता हे शेंगदाणे पण आपण ह्या जाळीवर तळून घेऊया। तेलात टाकले की पटकन काढता नाही आले तर ते करपतात, म्हणून हे असे जाळीमध्ये टाकूनच आपण तळून घ्यायचे आहेत। बघा शेंगदाणे पण आपले चांगले तळून झाले। ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त जर तळले तर ते करपतात, कारण शेंगदाणे काढल्यानंतर हे शेंगदाण्याचा कलर बदलतो, म्हणून इतपत तळून झाल्यानंतरच हे काढून घ्या। आता हे चांगले नितळून मी काढून घेते। मका पोहे तळत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तेल चांगलं कडक गरम करून घ्या, नाहीतर ह्या पोह्यामध्ये तेल राहतं। बघा पोहे टाकल्या टाकल्या असे हे फुलून वरती आले पाहिजेत, म्हणजे आपल्या चिवड्यामध्ये अजिबात तेल राहत नाही, चिवडा आपला तेलकट होत नाही। असे थोडे थोडे टाकून तेलाचं टेम्परेचर बघून घ्या आणि नंतर आपण सगळे असे तळून काढायचे। बघा आता हे तेलाचं टेम्परेचर आपल्या योग्य आहे। आता अजून थोडे टाकते। बघा पटकन कसे फुलून वरती आलेत, म्हणजे तेल आपलं चांगलं कडक गरम झालेलं आहे। हे पण असे पटकन काढून घेऊया। असे करून हे सगळे पोहे मी तळून घेते। पोहे सगळे आपण हे गॅसच्या मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत। बघा कसे पोहे आपले छान कुरकुरीत एकसारखे तळून झालेले आहेत। आता ह्यामध्ये टाकूया 1 चमचा जिरेपूड आणि हे 1 चमचा धनेपूड। हे पहिल्यांदा आपण चांगलं मिसळून घेऊया। हलक्या हातानं असं एकसारखं मिक्स करा, म्हणजे ते सगळ्या पोह्यांना लागली जाते। आता ह्यामध्ये टाकूया ही चवीपुरती मिरची पावडर। तुम्ही जर लहान मुलांना करणार असाल तर मिरची पावडर जरी नाही टाकली तरी चालते, असाही हा चिवडा छान लागतो। आणि आपण आता तो दुसऱ्या चिवड्यामध्ये मिसळणार आहे, तरीही नाही टाकली तरी चालते। आता टाकूया हे चवीपुरतं मीठ आणि हे 2 चमचे साखर। थोडासा तिखट गोड चवीचा असा हा चिवडा छान लागतो। हे 2 चमचे साखर मी टाकून घेतलेली आहे। हे आता हलक्या हातानं हलवून एकसारखा करून घेऊया। आता हा चांगला एकसारखा मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आता हा कढीपत्ता आणि शेंगदाणे मिसळून घेऊया। बघा मैत्रिणींनो, असा हा आपला मका पोह्याचा चिवडा तयार झाला आहे। माझी रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा।
माझ्या रेसिपीला लाईक करताच पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. अशाच घरगुती आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटत असतो. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.